नमस्कार मित्रांनो, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या मार्फत शिपाई या पदासाठी एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे। यासाठी मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म ऑनलाईन स्वरूपाचा फॉर्म देखील तुम्हाला भरायचा आहे। ह्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण ऑनलाईन फॉर्म तुम्ही कशा पद्धतीने भरू शकतात, कोणते डॉक्युमेंट बाकी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती पण चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा। आजचा व्हिडिओ सुरू करूया। ओके, तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला हा फॉर्म ऑनलाईन स्वरूपाचा फॉर्म आहे। यामध्ये जर पहिले तर तुम्हाला सांगली DCC बँक ऑफिशियल वेबसाईट जर आल्यानंतर तुम्हाला करिअरमध्ये तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन लिंक मिळणार आहे। त्यामध्ये तुम्ही पाहू शकतात पदाचं नाव आहे शिपाई भरती। 21 तारखेपर्यंत हा फॉर्म भरू शकतात। त्याचबरोबर व्ह्यू डॉक्युमेंटवर क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता। यामध्ये जर पहिले तर तुम्हाला संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे, तो पहा। त्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन या टॅबवरती क्लिक करून तुम्ही रजिस्ट्रेशन करायचं आहे। त्यामध्ये अशा पद्धतीने तुम्हाला पहिल्यांदा इंटरफेस येणार आहे। त्यामध्ये महत्त्वाची तारीख पाहू शकता 12 ऑगस्ट, 21 ऑगस्ट लास्ट डेट असणार आहे। पेमेंटची सुद्धा 21 ऑगस्टपर्यंत असणार आहेत आणि 25 तारखेपर्यंत तुम्ही प्रिंट काढू शकता। त्याचबरोबर रजिस्ट्रेशनसाठी न्यू रजिस्ट्रेशन ह्या टॅबवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला या ठिकाणी इन्फॉर्मेशन सगळी आलेली आहे ते तुम्ही वाचायचे आहेत। इन्फॉर्मेशन वाचत असताना काळजीपूर्वक इन्फॉर्मेशन वाचा आणि कर्सर खाली घ्यायचं आहे। वरील सूचना वाचल्या हे ॲक्सेप्ट करायचं आणि पुढे जा ह्या टॅबवरती क्लिक करा। पहिल्यांदा रजिस्ट्रेशन वगैरे सगळी माहिती तुम्हाला भरायची आहे। 8 स्टेप कंप्लीट करायचे आहेत। यामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा रजिस्ट्रेशन नोंदणी पूर्ण करायची आहे। नोंदणी झाल्यानंतर त्याचबरोबर क्वालिफिकेशन आहे, पर्सनल डिटेल, एज्युकेशन आहे, वर्क एक्सपिरियन्स वगैरे सगळे डॉक्युमेंट आणि पेमेंट आणि ॲप्लिकेशन असा पद्धतीने असते। त्यामध्ये जर पहिल्यांदा तुमचं नाव टाकायचं आहे, तुमचं पहिलं नाव टाका, कन्फर्मला सुद्धा तेच नाव टाका, मिडल नेम टाका, दोन्ही ठिकाणी आडनाव टाकायचं आहे। खाली तुमचं आडनाव आणि संपूर्ण नाव येणार आहे। त्याचबरोबर आधार नंबरचा आहे तो आधार नंबर टाका, कन्फर्म आधार नंबर टाका, मोबाईल नंबर टाकायचा आहे, 2 मोबाईल नंबर टाकायचे आहेत, त्यापैकी पहिला एक नंबर टाका आणि सेकंडला सुद्धा तोच टाकायचा आहे। गेट OTP ह्या टॅबवरती क्लिक करून OTP तुम्हाला सेंड करायचं आहे। OTP सेंड केल्यानंतर तुम्हाला खाली एक अल्टरनेम देऊ शकता तुमच्या चॉईसप्रमाणे आणि मेल ID टाका, खाली टिक मार्क करून व्हॅलिड डिटेल करायचं आहे। ओके, आपण अशा पद्धतीने सगळी माहिती भरलेली आहे, तुम्ही पाहू शकतात। यामध्ये मित्रांनो तुम्हाला सगळी माहिती भरत असताना गेट OTP ह्या टॅबवरती क्लिक करून जो OTP राहिलेला तो OTP या ठिकाणी घेतलेला आहे आणि OTP टाकून अकाउंट व्हेरीफाईड करायचं आहे। ओके, OTP टाकलेला OTP व्हेरीफाईड सुद्धा झालेले आहे। त्यानंतर मेल ID होता तो मेल ID टाका आणि व्हॅलिड डिटेल ह्या टॅबवरती क्लिक करून व्हॅलिड करायचं आहे। ओके, आपण सगळी माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे सगळी माहिती भरलेली आहे आणि खाली कर्सर आल्यानंतर तुम्ही पाहू शकता संपूर्ण माहिती आत्ताच चेकआउट वगैरे सगळं करा, कारण एकदा रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला कोणतंही चेकआउट वगैरे तुम्हाला करता येणार नाही। ओके, व्हॅलिड डिटेल ह्या टॅबवरती क्लिक करून रजिस्ट्रेशन व्हेरीफाईड झालेलं आहे। त्यानंतर ओके बटन करा आणि तुम्हाला पुन्हा सेव्ह करून तुम्हाला रजिस्टर पूर्ण झालेला मेसेज असा स्क्रीनवरती येणार आहे। त्याचबरोबर रजिस्टर नंबर वगैरे पासवर्ड तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। अशा पद्धतीने ID पासवर्ड आलेला आहे ते की तुमच्या मेसेजवरती सुद्धा आलेलं आहे। त्यानंतर बँक नेममध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सिलेक्ट करा, पदाचं नाव शिपाई सिलेक्ट करा। डिक्लेरेशनमध्ये सुद्धा तुम्हाला या ठिकाणी माझी 12वी 10वी पूर्ण झाले असेल असे दोन्ही टॅब तुम्हाला पूर्ण करायचे। यामध्ये कॅटेगरी ओपन वगैरे असणार आहेत। त्याचबरोबर GST फी वगैरे सगळं आलेलं आहे आणि तुमची जी बर्थ डेट आहे ती बर्थ डेट तुम्हाला टाकायची। जी बर्थ डेट आहे ते टाका, मंथ कोणता आहे ते टाका आणि इयर कोणता आहे टाकून व्हेरीफाईड तुम्हाला करायचं आहे। ओके, आपण सगळी माहिती भरलेली आहे। आता त्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकतात खाली व्हेरीफाईड डिटेल ह्या टॅबवरती क्लिक करून व्हेरीफाय सुद्धा तुम्हाला करायचं आहे। ओके, आपण अशा पद्धतीने सगळी माहिती भरलेली आहे। त्यानंतर व्हेरीफाय डिटेल ह्या बटनवरती क्लिक करून व्हेरीफाय तुम्हाला करायचं आहे। ओके, व्हेरीफाय झाल्यानंतर तुमचा अर्ज जतन झालेला आहे। म्हणजे सेकंड स्टेजमध्ये फॉर्म जाणार आहे। त्यासाठी आताच या ठिकाणी जे सबमिट करण्यापूर्वी सगळं चेकआउट करा आणि खाली सबमिट तुम्हाला करायचं आहे आणि जी सेकंड स्टेज होती ती तुमची कंप्लीट झालेली। आता त्यानंतर ओके बटन ह्या टॅबवरती क्लिक करा। आता तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन जी बेसिक होती ते तुमची आलेली आहे। त्यामध्ये तुमचं नाव वगैरे बँकेचं आलेलं आहे, तुम्ही बर्थ डेट वगैरे सगळं तुमचं आलेलं आहे। त्याबरोबर जेंडर मेल फिमेल काय असेल ते टाकायचं आहे। त्याचबरोबर खाली मॅरेजची स्टेटस अनमॅरिड मॅरिड काय असेल ते टाका। मॅरिड असेल तर स्पॉन्स नेम वगैरे टाका, अनमॅरिड असेल तर अनमॅरिड करा। नॅशनॅलिटी इंडियन आहे का तरी सिलेक्ट करा। डोमासेल महाराष्ट्र असेल तर एस सिलेक्ट तुम्हाला करायचं आहे आणि आता नो सिलेक्ट केलं तरी सुद्धा तुम्ही डिस्क्वालिफाईड होणार आहे। त्याचबरोबर तुमच्या या ठिकाणी पुन्हा फादर्स नेम टाका किंवा हजबंड नेम टाका आणि आईचं नाव तुम्हाला टाकायचं। त्याचबरोबर या ठिकाणी लँग्वेज भाषा तपशीलमध्ये मराठी हिंदी वाचता लिहिता येते का येस किंवा नो करा, हिंदीसुद्धा वाचता लिहिता येते का येस किंवा नो करायचं आहे। सगळे टिक मार्क तुम्हाला करायचे आहेत। असे टिक मार्क सगळ्या तुम्हाला करायचे आहेत। त्यानंतर खाली या ठिकाणी तुमचा जो ॲड्रेस आहे तो सगळा ॲड्रेस तुम्हाला
टाकायचं आहे. त्याचबरोबर स्टेट कोणता आहे ते स्टेट सिलेक्ट करा, जिल्हा कोणता आहे तो सिलेक्ट करा आणि तालुका सिलेक्ट करून पिनकोड टाकून व्हेरीफाय तुम्हाला करायचं आहे. ओके, सगळी माहिती भरलेली आहे आपण. त्यानंतर व्हेरीफाय झालेलं आहे, व्हेरीफाईड सक्सेसफुली तुमचं झालेलं आहे. त्यानंतर सबमिट बटन क्लिक करून ही स्टेप कंप्लीट करायची. त्यानंतर ओके बटन क्लिक करा. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एज्युकेशन डिटेल ह्या टॅबवरती क्लिक करा. यामध्ये तुम्ही 10वी 12वी डिप्लोमा PG काय असेल ते सिलेक्ट करा. ॲड डिटेल ह्या टॅबवरती क्लिक करायचं आहे. कोर्स कोणता ते सिलेक्ट करा, युनिव्हर्सिटी कोणती ते सिलेक्ट करा, उत्तीर्ण महिना ज्या महिन्याची एक्झाम दिली ते महिना कोणता आहे तो सिलेक्ट करायचा आहे. तुमच्या चॉईसप्रमाणे ते सिलेक्ट करा. त्यानंतर इयर कोणता आहे ते सिलेक्ट करायचं आहे, म्हणजे 12वी कोणत्या इयरमध्ये पास झाली ते सिलेक्ट करायचं आहे. पर्सेंटेज प्रकार काय तो ते सिलेक्ट करा. टोटल मार्क्स ऑप्टेन मार्क्स पर्सेंटेज तुमची येणार आहे आणि खाली क्लाससुद्धा तुम्हाला टाकायचा आहे. ओके, आपण सगळी माहिती भरलेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता सगळी माहिती भरलेली आहे. त्यानंतर सेव्ह ह्या टॅबवरती क्लिक करून 10वीची माहिती सेव्ह झालेली. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला 10वी 12वी हे कंपल्सरीच असणार आहे. किमान 10वी 12वी हे टाकायचं आहे. त्यासाठी 12वी सिलेक्ट केलेले आहे. ॲड डिटेल ह्या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर 12वीचा प्रकार कोणता ते सिलेक्ट करा, युनिव्हर्सिटी बोर्ड काय असेल ते सिलेक्ट करा, 12वीचा महिना कोणता पासिंगचा होता ते सिलेक्ट करायचा आहे. तुमच्या चॉईसप्रमाणे मार्कशीटवरती ज्यावेळेस तुम्ही 12वी दिली ते सिलेक्ट करा. उत्तीर्ण वर्ष काय आहे ते सिलेक्ट कर तुम्हाला करायचं आहे, ते तुमच्या चॉईसप्रमाणे सिलेक्ट करा. त्याचबरोबर एकूण मार्क किती मार्काचा 12वीचा पेपर होता तो सिलेक्ट करा आणि ऑप्टेन मार्क्समध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळाले ते सुद्धा सिलेक्ट करायचे आहेत. टक्केवारी आलेले आहेत. क्लास तुमच्या चॉईसप्रमाणे सिलेक्ट करायचे आहेत. जो क्लास असतो तो सिलेक्ट करा, फर्स्ट क्लास सेकंड क्लास काय असेल ते, आणि सेव्ह करून ओके करायचं आहे. त्या पद्धतीने तुमचं 12वी सुद्धा सेव्ह झालेली आहे. त्यानंतर मित्रांनो तुमचा जर डिप्लोमा ITI ग्रॅज्युएशन काय झालं तर ते सिलेक्ट करा. यामध्ये ITI असेल तर ITI सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर ॲड ह्या टॅबवरती क्लिक करा. ITIचा कोर्स कोणता तो सिलेक्ट करा, युनिव्हर्सिटी नाम, उत्तीर्ण महिना कोणता आहे तो, वर्ष, निकालाचा प्रकार, त्याचबरोबर सगळी माहिती भरलेली आहे. नंतर तुम्ही सेव्ह करू शकता. त्यानंतर 12वी असेल 12वी किंवा ग्रॅज्युएशन असेल तरी सुद्धा कोर्स कोणता तो सिलेक्ट करा, युनिव्हर्सिटी, महिना, उत्तीर्ण वर्ष, निकालाचा प्रकार, एकूण गुण, टक्केवारी टाकून क्लास टाकून सेव्ह करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही 10वी 12वी सेव्ह करू शकता. PG असेल त्याच पद्धतीने ॲड करा. सगळी माहिती तुम्हाला भरायची आहे. त्यामध्ये कोर्सचं नेम वगैरे सगळं ज्या बेसिक डिटेल आहेत त्या सगळ्या बेसिक डिटेल सेव्ह करायचे आहेत. त्याचबरोबर सेव्ह केल्यानंतर तुम्हाला जेवढ्या टायपिंग असेल टायपिंग सिलेक्ट करा किंवा कॉम्प्युटर नॉलेज MSc वगैरे काय असेल ते सुद्धा सिलेक्ट करायचं आहे. युनिव्हर्सिटी बोर्ड नेम वगैरे ते सुद्धा तुम्हाला टाकायचं आहे. आणि सगळी माहिती भरल्यानंतर तुम्ही सेव्ह करू शकतात किंवा कॅन्सल करू शकतात. त्याचबरोबर टायपिंग असेल तरी सुद्धा टायपिंग तुम्ही करायचं आहे, म्हणजे टाकायचे आहेत. इंग्लिश चॉईस वगैरे काय असेल ते सिलेक्ट करा, उत्तीर्ण महिना वगैरे काय असेल ते सिलेक्ट करून सेव्ह करायचं आहे. मला जेवढी माहिती हवी तेवढीच मी या ठिकाणी तुम्हाला टाकलेली आहे. अशा पद्धतीने 10वी 12वी काय झालं असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत. त्याचबरोबर इतर काय असेल तर इतर सुद्धा तुम्ही टाकू शकतात. ॲड करून इतर क्लास कोणतं केले काय जे काय असेल ते टाकायचे आहेत. उत्तीर्ण महिना वगैरे जे काय असेल ते तुम्हाला टाकायचे आहेत आणि टाकून सेव्ह करायचं आहे. ओके, आपण अशा पद्धतीने 10वी 12वी ITI सगळी माहिती टाकलेली आहे. तुम्ही पाहू शकतात. आत्ताच माहिती तुम्ही चेक वगैरे करा, नसेल तर डिलीट करून पुन्हा या ठिकाणी तुम्ही ॲड करू शकता. त्याचबरोबर संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्ही सेव्ह करून तुम्ही हे टॅब कंप्लीट करायचे. त्यानंतर एक अनुभव असेल एक्सप्रेस तर ॲड एक्सप्रेस ह्या टॅबवरती क्लिक करा. ऑर्गनायझेशन नेम टाका, लोकेशन टाका, पदाचं नाव टाका, कोणतं डिपार्टमेंट वगैरे होतं ते सिलेक्ट करायचं आहे. कधीपासून कधीपर्यंत काम केलं, एकूण अनुभव आणि तुमचं अनुभव सोडण्याचे कारण वगैरे काय असेल ते सिलेक्ट करायचं आहे. संपूर्ण 2पेक्षा जास्त तुम्ही टाकू शकता, नसेल तर स्किप करू शकता. अशा पद्धतीनं स्किप बटन आहे, त्या स्किप बटनवरती क्लिक करायचं, स्किप करायचं आहे. त्याचबरोबर तुमचं गुणवत्ता काय असेल, तुमच्याकडं गुणवत्ता काय असेल ते टाकण्यासाठी ॲड करा. गुणवत्ता तुम्ही कुठलं पुरस्कार वगैरे काय मिळाले का किंवा मेडल वगैरे ते टाकून शकता. नसेल स्किप करा, काही प्रॉब्लेम नाही. आता त्यानंतर मित्र तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे. त्यामध्ये पहिल्यांदा आधार कार्ड या ठिकाणी सिलेक्ट करून अपलोड करायचे आहेत. तुम्ही आधार कार्ड हे रिसेंटली अपलोड करायचे. त्यानंतर व्हाईट बॅकग्राऊंड फोटो किंवा साधा रिसेंटली जो पासपोर्ट साईज फोटो असतो तो स्कॅन करून अपलोड करा. त्यानंतर सिग्नेचर सुद्धा तुम्हाला अपलोड करायचे आहे. आता मी या ठिकाणी सगळं स्कॅन करून अपलोड करीत आहे. ओके, आपण सगळी माहिती भरलेली आहे. तुम्ही पाहू शकता आधार कार्ड आहे, त्याचबरोबर फोटो आणि सही हे तिन्ही डॉक्युमेंट आपण अपलोड केलेले आहेत. तुम्ही आताच या ठिकाणी डॉक्युमेंट नसेल किंवा काही प्रॉब्लेम आला असेल तर लागली डिलीट करून या ठिकाणी पुन्हा रिलॉग इन करायचं आहे आणि या ठिकाणी अपलोड करायचं. सगळी माहिती बरोबर असल्यास तुम्ही सेव्ह करा आणि डॉक्युमेंट जे अपलोड केलेले तेवढे सगळे सक्सेसफुली झालेले आहे. त्यानंतर ओके बटन ह्या टॅबवरती क्लिक करा आणि आता फॉर्मचा तुमचा प्रिव्ह्यू येणार आहे. फॉर्मचा प्रिव्ह्यू आत्ताच तुम्ही या ठिकाणी चेकआउट करायचा आहे. जे ॲप्लिकेशन नंबर असेल, नाव, बर्थ डेट, मोबाईल नंबर वगैरे सगळं चेक करा. त्याचबरोबर 2 टिका करायचे आहेत.
हे टिकमार्क फोटोसही बरोबर असल्याचे असणार आहे. खाली संपूर्ण फॉर्म हा मराठीमधून कन्फर्मेशन असणार आहे. संपूर्ण फॉर्म हा मराठीमधून भरायचा आहे. त्याचबरोबर संपूर्ण फॉर्म चेक आत्ताच करा आणि लागलीच करेक्शन असेल तर करेक्शन वगैरे तुम्हाला करायचं आहे. यामध्ये बर्थ डेट वगैरे सगळं चेक करा. खाल्यानंतर तुमचं नाव, फादर नेम, मदर नेम, ॲड्रेस असेल हे सगळं तुम्हाला चेकआउट करायचं आहे. ओके, सगळं चेकआउट करा आणि खाली टिकमार्क करून तुम्ही या ठिकाणी टिकमार्क करायचे आणि सबमिट बटन क्लिक करून फॉर्म तुम्हाला सबमिट करायचा आहे. ओके, अशा पद्धतीनं सबमिट फॉर्म झालेले आहे. त्यानंतर सेकंड स्टेपमध्ये पेमेंटसाठी अशा पद्धतीने डॅशबोर्ड येणार आहेत. आय ॲग्रीवरती क्लिक करून पे नाव, पे प्रोसेस ह्या टॅबवरती क्लिक करायचं आहे. प्रोसेस ऑनलाईन ह्या टॅबवरती क्लिक करायची आहे. अशा पद्धतीने ते तुमचं नाव वगैरे सगळं आलेलं आहे. त्याचबरोबर पेमेंट तुम्ही भारत पे, QR असेल, नेट बँकिंग किंवा वॉलेटद्वारे सुद्धा तुम्ही करू शकता. ते तुमच्या चॉईसप्रमाणे. मी या ठिकाणी भारत पेद्वारे पेमेंट करत आहेत. त्यामुळे तुम्हाला हवं त्या पद्धतीने पेमेंट करू शकता. त्यासाठी स्कॅनरचा वापर किंवा कार्डचा वापर तुम्ही करायचा आहे आणि पेमेंट तुम्हाला ह्या स्कॅनरद्वारे करायचं आहे. ओके, अशा पद्धतीने आपलं पेमेंट सक्सेसफुली झालेले आहे. तुम्ही पाहू शकतात जी की पेमेंटचं पेज आहे त्या ठिकाणी सबमिट सक्सेसफुली झालेली आहे. त्यानंतर ID पासवर्ड तुम्हाला जो आला तो ID पासवर्ड टाकून लॉग इन करायचा आहे आणि लॉग इन केल्यानंतर तुम्हाला जी प्रिंट आहे ती प्रिंटसुद्धा तुम्हाला मिळणार आहे. ओके, आपण अशा पद्धतीने ID पासवर्ड टाकलेले आहे. तुम्ही पाहू शकता ॲप्लिकेशन नंबर वगैरे सगळं आलेले आहेत. त्यानंतर मेक पेमेंट असेल तर मेक पेमेंट करा किंवा अप्लाय न्यू पोस्ट असेल तर अप्लाय न्यू पोस्ट करू शकता. यामध्ये जे पेमेंट झालं तर ते पेमेंट सक्सेसफुली तुमचं आलेलं आहे. तुम्ही पाहू शकतात आणि पेमेंटचा फॉर्मचा फोटो आणि प्रिंटआउट अशा पद्धतीने डाउनलोड करू शकता. ओके, तर हे तुम्ही तुम्हाला सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मार्फत शिपाई ह्या पदासाठी तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकतात. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.